हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. ही जी माहिती आहे ती फक्त प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा आहे या संदर्भात आहे. असाच प्रोजेक्ट रिपोर्ट असावा असं यामध्ये काही कंपल्शन नाही. सम गाईडलाईन्स फॉर प्रोजेक्ट प्रिपरेशन ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट. पहिल्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन टू द स्टडी, यामध्ये इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ज अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी, स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ द स्टडी आणि शेवटी रिसर्च मेथडॉलॉजी. सर्वप्रथम इंट्रोडक्शन ऑफ द स्टडीमधील इंट्रोडक्शन, यामध्ये की आपण जो प्रोजेक्ट बनवणार आहोत, उदाहरणार्थ फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ बँक असा जर का आपण प्रोजेक्ट घेतलेला असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट रिपोर्ट का घेतलेला आहे किंवा त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आपण ॲनालिसिस काय करणार आहोत याची माहिती या पहिल्या प्रस्तावनेमध्ये देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या प्रोजेक्टमध्ये आपण हा प्रोजेक्ट कोणत्या पद्धतीनं तयार करणार आहोत हे देखील माहिती त्यामध्ये देणं गरजेचं आहे आणि या माहितीचा उपयोग हा व्यवसायाला कोणत्या पद्धतीनं होणार आहे हे देखील आपल्या इंट्रोडक्शनमध्ये येणं अपेक्षित आहे. म्हणजेच उदाहरणार्थ, इफ द टर्नओव्हर ऑफ एम्प्लॉईज इन अ पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन इज हाय, then the student has to make it clear how his or her study will enhance the satisfaction level of employees in the organization. म्हणजेच एखाद्या व्यवसायामध्ये जर का कर्मचाऱ्यांच्या बदलीचं प्रमाण जास्त असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ते बदलीचं प्रमाण कमी कसं करता येईल हे या उद्योगाला आपल्या प्रोजेक्टमधून सांगणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे एखाद्या उद्योगाला जर का खेळत्या भांडवलाचा प्रॉब्लेम असेल, खेळत्या भांडवलाची समस्या असेल तर आपण ते खेळतं भांडवल कशा पद्धतीनं ती जी समस्या आहे ती कशा पद्धतीनं आपण सोडवू शकतो हे यामध्ये सांगणं गरजेचं आहे. यानंतर ऑब्जेक्टिव्ज अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी, आपण जो प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय असावेत किंवा त्या प्रोजेक्टचं असणारं महत्त्व काय आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहित असताना एकच शब्द वारंवार रिपीट न करता काही वेळेला टू स्टडी द करंट फायनान्शियल ऑफ द बँक, टू नो द फायनान्शियल प्रॉब्लेम्स फेस्ड बाय द बँक, टू अंडरस्टँड द टेक्निक्स ऑफ सॉल्विंग फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि शेवटी टू गिव्ह प्रॉपर सजेशन्स फॉर मिनिमायझिंग द फायनान्शियल प्रॉब्लेम्स. अशा पद्धतीनं आपले जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ऑब्जेक्टिव्ज मांडणं आवश्यक आहे. यानंतर तिसरा मुद्दा येतो स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ द स्टडी. मग आपण जो विषय घेतलेला आहे त्याची व्याप्ती काय आहे. आता इथं व्याप्ती आणि मर्यादा यामध्ये फरक असणं गरजेचं आहे. काही वेळेला जी व्याप्ती आहे तीच मर्यादा म्हणून घेतलं जातं किंवा जी मर्यादा आहे त्यालाच आपण व्याप्ती म्हणतो. म्हणून इथं जी व्याप्ती आहे त्यामध्ये आपण एकूण अभ्यासामध्ये कोणता विषय घेतलेला आहे. फायनान्शियल परफॉर्मन्स असेल तर फायनान्शियल परफॉर्मन्स हा त्याचा स्कोप झाला. मात्र एक व्यवसाय आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला तो व्यवसाय ही त्याची मर्यादा झालेली आहे. म्हणून स्कोप आणि लिमिटेशन्स ठरवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला स्कोप ठरवत असताना एक काळजी घेणं आवश्यक आहे. काही वेळेला फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील किंवा रजिस्टर असतील किंवा रेकॉर्ड असेल हे विद्यार्थ्यांना दिलं जात नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी त्याची माहिती घेऊन आपण हा प्रोजेक्ट निवडणं आवश्यक आहे. किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेला सर्व कर्मचाऱ्यांचे इंटरव्ह्यूज न देता जे महत्त्वाचे आहेत किंवा जे परमनंट आहेत अशाच लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायला आपल्याला परवानगी दिली जाते. हे देखील विचारात घेऊन आपण असा प्रोजेक्ट निवडणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो आहे रिसर्च मेथडॉलॉजी. यामध्ये आपण जी माहिती गोळा करणार आहोत त्या माहिती गोळा करण्याच्या म्हणजेच डेटा कलेक्शनच्या दोन पद्धती आहेत. एक प्रायमरी डेटा आणि दुसरा आहे सेकंडरी डेटा. प्रायमरी डेटामध्ये जे आपण प्राथमिक माहिती गोळा करतो त्यामध्ये ऑब्झर्वेशन मेथड आहे, इंटरव्ह्यू मेथड आहे किंवा सर्वे मेथड आहे की ज्यामध्ये आपण
क्वेश्चनियर किंवा शेड्यूलचा उपयोग करून आपण ती माहिती गोळा करतो. सेकंडरी डेटा, दुय्यम आपण जी माहिती आहे की जी अगोदरच पब्लिश झालेली असते, मग ती जी माहिती आहे ती आपणाला पुस्तकांमधून, रेकॉर्ड्समधून, रजिस्टर्समधून की जी व्यवसायाने ठेवलेली आहे यामधून मिळते. त्याच पद्धतीनं काही सरकारी पब्लिकेशन्स आहेत किंवा निमसरकारी पब्लिकेशन्स असतील, त्याच पद्धतीनं युनिव्हर्सिटी किंवा रिसर्च इन्स्टिट्यूशनचे काही पब्लिकेशन्स आहेत, बँकांचे काही पब्लिकेशन्स असतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे पब्लिकेशन्स आहेत, वर्तमानपत्र, नियतकालिकं किंवा वेगवेगळ्या ज्या कमिट्या नियुक्त केल्या जातात त्या कमिट्यांचे काही रिपोर्ट्स असतील किंवा जे इंटरनॅशनल बॉडीज काही वेळेला माहिती पब्लिश करतात ते माहितीचे जे स्रोत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा इंटरनेट, यामधून आपण ती माहिती आपण गोळा करू शकतो. आता फ्रेमिंग ऑफ हायपोथेसिस, आपल्या M.Com किंवा MBAच्या स्टडीसाठी हायपोथेसिस हे फारसं महत्त्वाचं नाही किंवा हायपोथेसिस जरी माझ्या माहितीप्रमाणे जरी नाही लिहिलं तरी देखील ते चालू शकतं. मात्र हायपोथेसिसचे 2 प्रकार येतात, एक नल हायपोथेसिस आहे आणि दुसरं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे. यानंतर पुढचा भाग येतो आहे सॅम्पलिंग. सॅम्पलिंग म्हणजेच आपण जी माहिती गोळा करणार आहोत, एखाद्या उद्योग संस्थेमधून आपणाला आवश्यक असणारी जी माहिती गोळा करायची आहे त्याला सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना ही जी माहिती आहे ती प्रॉपर सॅम्पल डिझाईन करून ती माहिती गोळा करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये सॅम्पल निवडत असताना सर्व व्यवसायामधील जे आपणाला आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचा समावेश होईल असं सॅम्पलिंग निवडणं हे महत्त्वाचं आहे. दुसरं युनिट येतं इंट्रोडक्शन टू द ऑर्गनायझेशन. यामध्ये व्यवसायाची संपूर्ण माहिती, हे पहिल्यामध्ये इंट्रोडक्शन, यानंतर ब्रीफ हिस्ट्री ऑफ ऑर्गनायझेशन, व्हेरियस डिपार्टमेंट्स अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण ज्या व्यवसायामध्ये प्रोजेक्ट करणार आहोत त्याची थोडक्यात प्रस्तावना या ठिकाणी देणं आवश्यक आहे. मग त्या प्रस्तावनेमध्ये थोडक्यात त्यांचा इतिहास, व्यवसायाचा असणारा इतिहास, त्याच्या वेगवेगळ्या असणाऱ्या कंपन्या किंवा डिपार्टमेंट्स, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्यांच्या आत्तापर्यंत झालेली वाढ किंवा विकास, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या असणारे भविष्यकालीन काही योजना आहेत त्या योजना यामध्ये देणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आता ही जी माहिती आहे ती माहिती आपणाला कंपनीचे मॅनेजर्स असतील किंवा एक्झिक्युटिव्हज असतील त्यांच्याकडून देखील ती माहिती विद्यार्थ्यांनी घेणं महत्त्वाचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो ब्रीफ हिस्ट्री ऑफ द ऑर्गनायझेशन, व्यवसायाची थोडक्यात पार्श्वभूमी. मग यामध्ये माहिती देत असताना व्यवसायाचं नाव, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यांचा ॲड्रेस, त्याचप्रमाणे फॅक्टरी असेल किंवा ऑफिस असेल त्यांचा फोन नंबर्स, फॅक्स, ईमेल्स, वेबसाईट्स ही माहिती यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं तो जो व्यवसाय आहे तो पब्लिक लिमिटेड आहे की प्रायव्हेट लिमिटेड आहे हे देखील या ठिकाणी मेन्शन करणं महत्त्वाचं आहे. या माहितीबरोबरच व्यवसायाचा थोडक्यात इतिहास मांडणं आवश्यक आहे. म्हणजेच या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, त्या व्यवसायाची सुरुवात कुठून झाली, तो व्यवसाय कोणी सुरू केला, त्याचे संस्थापक कोण आहेत, तो व्यवसाय सुरू करण्यामागं त्यांची असणारी भूमिका काय आहे हे थोडक्यात आपण यामध्ये मांडणं आवश्यक आहे. यानंतर व्यवसायामध्ये असणारे जे वेगवेगळे विभाग आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे याची माहिती यामध्ये देणं आवश्यक आहे. मग वेगवेगळ्या विभागामध्ये प्रोडक्शन विभाग असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, ह्युमन रिसोर्स असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल किंवा जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल, हे वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांची थोडक्यात माहिती प्रोजेक्टमध्ये असणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आपण जो प्रोजेक्ट करणार आहोत, ज्या विषयामध्ये प्रोजेक्ट करणार आहोत त्याची माहिती देखील विस्तारामध्ये देणं आवश्यक आहे.
आणि शेवटी द स्टुडंट इज नॉट रिक्वायर्ड टू गो इन टू टेक्निकल डिटेल्स ऑफ द प्रोडक्ट रादर ही अँड सी हॅज डिस्क्राईब इन ब्रीफ अबाउट द प्रोजेक्ट. म्हणजे व्यवसायामध्ये उत्पादनाची जी प्रक्रिया आहे किंवा जी पद्धती आहे ही पद्धती यामध्ये देता कामा नये. मात्र व्यवसायामध्ये तयार होणारे जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत त्याची थोडक्यात माहिती या प्रोजेक्टमध्ये असणं अपेक्षित आहे. पुढं सांगितलेलं आहे इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन. आपणाला आवश्यक असणारी सांख्यिकीय माहिती की ज्यामध्ये व्यवसायामध्ये होणारा आत्तापर्यंत झालेला नफा, एकूण विक्री किती आहे, त्या व्यवसायाचा बाजारपेठेमध्ये असणारा हिस्सा, आत्तापर्यंत दिलेलं डिव्हिडंड, आत्तापर्यंत त्या व्यवसायाने दिलेला टॅक्स, इंटरेस्ट किंवा व्यवसायामध्ये जे भांडवल उभारलं जातं त्या भांडवल उभारणीचे मार्ग कोणकोणते आहेत, व्यवसायानं कुठून कर्ज घेतलेलं आहे, त्यांचं प्रोडक्शन किती आहे, विक्री वर्षभरामध्ये किंवा मागील काही वर्षामध्ये विक्रीमध्ये वाढ झालेली आहे की घट झालेली आहे, हे किंवा व्यवसायामध्ये असणारे कर्मचारी किती आहेत, याची थोडक्यात माहिती स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन म्हणून देणं आवश्यक आहे. आणि ही जी माहिती आहे ही माहिती व्यवसायामधले जे वार्षिक अहवाल असतील किंवा त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील यामधून आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते. पुढचा भाग येतो फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, म्हणजे व्यवसायाच्या भविष्यकालीन योजना. व्यवसाय नेहमी कोणताही व्यवसाय हा सतत ग्रोमध्ये असतो, सतत त्यामध्ये विकसित होण्याच्या मार्गावर असतो. मग त्यांच्या व्यवसायामध्ये असणारे भविष्यकालीन योजना कोणत्या आहेत त्या आपण थोडक्यात सांगणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटी आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये येतो की जो आपण डायग्रॅम तयार करतो मग त्यामध्ये एकूण सुरुवातीपासून शेवटच्या घटकांपर्यंत आपण जो डायग्रॅम करतो ते ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर शेवटी येणं अपेक्षित आहे. यानंतर तिसरं चॅप्टर येतो थेरॉटिकल बॅकग्राऊंड, म्हणजेच आपण जो टॉपिक घेतलेला आहे त्या टॉपिकबाबतची थोडक्यात असणारी थेअरी किंवा त्याची माहिती. त्यामध्ये इंट्रोडक्शन आणि बेसिक कन्सेप्ट्स आहेत. मग इंट्रोडक्शनमध्ये आपण जो प्रोजेक्ट रिपोर्ट करणार आहोत त्या प्रोजेक्ट रिपोर्ट कोणत्या विषयामध्ये करणार आहोत, मग तो फायनान्सशी रिलेटेड आहे, मार्केटिंगशी रिलेटेड आहे, ह्युमन रिसोर्सशी रिलेटेड आहे. मग फायनान्सशी रिलेटेड असेल तर आपण त्यामध्ये कोणता विषय घेतलेला आहे याचीच माहिती या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये किंवा थेरॉटिकल पार्टमध्ये असणं अपेक्षित आहे. मग हा चॅप्टर लिहित असताना त्यामध्ये आपण जे टेक्निकल बाबी घेतलेल्या आहेत किंवा ज्या टेक्निकल टर्म्स किंवा टर्मिनॉलॉजीज आपण ज्याला म्हणतो त्याची माहिती यामध्ये असणं अपेक्षित आहे. बाकीची माहिती यामध्ये असता कामा नये. मग बेसिक कन्सेप्ट्स आपण अभ्यासत असताना आपण ज्या टर्म्स आणि टर्मिनॉलॉजीज घेतलेल्या आहेत एवढ्याचीच माहिती या बेसिक कन्सेप्ट्समध्ये असणं अपेक्षित आहे. आपण रेशो अनालिसिसचा प्रोजेक्ट करणार असू तर त्यामध्ये आपण कोणते रेशोज घेतलेले आहेत त्याच रेशोजबद्दलची माहिती आपण इथं सांगणं अपेक्षित आहे. बाकीच्या रेशोची माहिती यामध्ये असू नये. आणि रेशो अनालिसिस घेत असताना मग त्या रेशोचे असणारे मेरिट्स, डिमेरिट्स किंवा इम्पॉर्टन्स याची इथं आवश्यकता असता कामा नये. यानंतर पुढचा घटक येतो चॅप्टर नंबर 4 डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. एकूण प्रोजेक्टच्या माझ्या माहितीप्रमाणे 60% इन्फॉर्मेशन किंवा 60% वेटेज हे डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशनसाठी असावं, कारण ही आपण स्वतः माहिती गोळा करून आपण ते एक्सप्लेनेशन करत असतो. मग ते एक्सप्लेनेशन करत असताना ते एक्सप्लेनेशन वेगवेगळ्या टेबलच्या स्वरूपात मांडतो आणि त्याचप्रमाणे आपण आवश्यक त्या ठिकाणी ग्राफ्स किंवा हिस्टोग्राम्स, पाय डायग्रॅम्स, पाय चार्ट्स देणं अपेक्षित आहे. हे डेटा ॲनालिसिस केल्यानंतर पुढं आपण त्याचं इंटरप्रिटेशन लिहिणं महत्त्वाचं आहे. इंटरप्रिटेशन म्हणजेच आपण जी माहिती गोळा केलेली आहे आणि आपण ज्याचं ॲनालिसिस केलेलं आहे त्याचा इन्फरन्सेस जोडणं, म्हणजेच आपण गोळा केलेली माहिती किंवा आपण विश्लेषित केलेली माहिती यावरून आपणाला काय सांगायचं आहे हे या ठिकाणी
मांडणं महत्त्वाचं आहे. आणि हे जे इंटरप्रिटेशन आहे ते आपल्या माहितीला अनुरूप असावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे. पुढचा घटक येतोय फाइंडिंग्स अँड ऑब्झर्वेशन्स. मग आपण केलेल्या प्रोजेक्टमधून आपण काय शोधलेलं आहे, आपले ऑब्झर्वेशन्स काय आहेत, आपण जो प्रोजेक्ट केलेला आहे त्यामधून काय माहिती झालेलं आहे हे थोडक्यात या ठिकाणी फाइंडिंग्ज असणं आवश्यक आहे. आणि हे जे आपले फाइंडिंग्ज आहेत किंवा आपलं जे ऑब्झर्वेशन आहे ते वेग असू नये, म्हणजेच कोणताही अर्थ नाही, अर्थहीन फाइंडिंग्ज या ठिकाणी मांडू नयेत. आणि पुढचा पार्ट येतोय सजेशन्स आणि कन्क्लुजन्स. आपण जे फाइंडिंग्ज आहेत, आपण गोळा केलेली माहिती आहे त्याचं केलेलं ॲनालिसिस इंटरप्रिटेशन असेल, त्याचप्रमाणे आपण लिहिलेले जे फाइंडिंग्ज आहेत त्यावरून आपण व्यवसायाला काहीतरी सूचना करणं महत्त्वाचं आहे. आणि या ज्या सूचना आहेत त्या देखील वेग असू नये, म्हणजे त्याला अनुरूप अशा सूचना असाव्यात असे या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजेच आता इथं उदाहरण सांगितलं पहा, इफ द सजेशन इज गिवन दॅट करंट रेशो इज इम्प्रूव्ड फॉर द इम्प्रूव्हमेंट फॉर शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन्स. म्हणजेच करंट रेशो हा इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे, एवढंच फक्त म्हणून चालणार नाही, तर हा करंट रेशो वाढवण्याकरता करंट लायबिलिटीज कोणत्या पद्धतीनं कमी करता येतील आणि करंट असेट्स जे आहेत त्या कोणत्या पद्धतीनं वाढवता येतील हे देखील यामध्ये मांडणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपण हे सजेशन्स आणि प्रॉपर जस्टिफिकेशन याला देणं अपेक्षित आहे. यानंतर पुढचा घटक येतो, शेवटचा घटक येतो बिब्लिओग्राफी अँड ॲनेक्शर. आता ही जी बिब्लिओग्राफी आहे ती बिब्लिओग्राफी आपल्याला 3 पद्धतीनं आहे. यामध्ये पहिलं आहेत बुक्स, दुसरे आहेत जर्नल्स अँड मॅगझिन्स आणि तिसरं आहे वेबसाईट्स. मग बुकची बिब्लिओग्राफी लिहित असताना पहिल्यांदा त्या लेखकाचं असणारं सरनेम यामध्ये असणं अपेक्षित आहे. यानंतर पुस्तकाचं असणारं नाव, यानंतर पब्लिशरचं असणारं नाव आणि शेवटी ते जे पुस्तक पब्लिश झालेलं आहे त्याचं वर्ष असणं अपेक्षित आहे. जर्नल्स आणि मॅगझिनची बिब्लिओग्राफी लिहित असताना पहिल्यांदा त्या रिसर्चर जे आहेत त्यांचं नाव असणं अपेक्षित आहे, नंतर त्यांचा विषय, यानंतर कोणत्या जर्नल्समध्ये ते पब्लिश झालेलं आहे त्या जर्नलचं नाव, त्याचं व्हॉल्यूम, हे कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यामध्ये, कोणत्या वर्षामध्ये पब्लिश झालेलं आहे ते महिना आणि वर्ष, आणि या जर्नल्समध्ये हे जे पब्लिश झालेलं जे त्यांचा पेपर असेल तर तो कोणत्या पानापासून कोणत्या पानापर्यंत आहे ह्याची देखील माहिती यामध्ये असणं अपेक्षित आहे. आणि वेबसाईटचे जे डोमेन्स आहेत ते डोमेन्स प्रॉपर असणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं थोडक्यात रिसर्च प्रोजेक्ट या पद्धतीनं असावा. ॲनेक्शरमध्ये आपणाला जी आवश्यक असणारी जी माहिती आहे, मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, बॅलन्स शीट जे आहे किंवा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट असेल हे त्यामध्ये जोडणं, झेरॉक्स कॉपी जोडणं आवश्यक आहे. आपण विक्रीची माहिती घेतली असेल तर ती देखील जोडणं अपेक्षित आहे. रिक्रुटमेंट, सिलेक्शन, प्लेसमेंट आणि ट्रेनिंग डेटा जर का आपल्याला उपलब्ध होईल असेल त्या विषयानुरूप ती माहिती यामध्ये असणं अपेक्षित आहे. आपण जर का माहिती गोळा करत असताना प्रश्नावलीचा वापर केलेला असेल तर ती क्वेश्चनियर या ठिकाणी जोडणं अपेक्षित आहे. यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिल्यानंतर आपण जी पहिली 6 पानं तयार करणार आहोत ती पहिली 6 पानं या पद्धतीनं असावीत. यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन आपल्या विषयाचं नाव, सबमिटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी फॉर पार्शल फुलफिलमेंट, MCOMसाठी असेल तर मास्टर ऑफ कॉमर्स, MBAसाठी असेल तर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, सबमिटेड बाय विद्यार्थ्याचं नाव, नंतर अंडर द गायडन्स ऑफ गाईडचं नाव आणि त्यांचं असणारं क्वालिफिकेशन, शेवटी थ्रू MCOMसाठी असेल तर प्रिन्सिपल, MBAसाठी असेल तर डायरेक्टर, यानंतर त्या इन्स्टिट्यूशन किंवा कॉलेजचं नाव आणि शेवटी वर्ष. अशा पद्धतीनं
फर्स्ट पेज असणं अपेक्षित आहे. यानंतर सर्टिफिकेट बाय गाईड यामध्ये धिस इज टू सर्टिफाय दॅट प्रोजेक्ट रिपोर्ट इंटायटल्ड आपल्या विषयाचं नाव, सबमिटेड टू आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव, यानंतर सबमिटेड टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर बाय विद्यार्थ्याचं नाव, MCOMसाठी असेल तर मास्टर ऑफ कॉमर्स, MBAसाठी असेल तर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, अशा पद्धतीचं सर्टिफिकेट हे गाईडचं असावं. यानंतर विद्यार्थ्याचं डिक्लेरेशन यामध्ये आय द अंडरसाइन्ड हिअर बाय डिक्लेअर दॅट धिस प्रोजेक्ट वर्क आपल्या विषयाचं नाव, अंडर द गायडन्स ऑफ गाईडचं नाव, आणि MCOMसाठी असेल तर MCOM आणि MBAसाठी असेल तर MBA शेवटी असणं अपेक्षित आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट करत असताना काही आपण गाईडलाईन्स पाळणं अपेक्षित आहे. ह्या गाईडलाईन्स आहेत हे तयार केलेले आहेत, अशाच पद्धतीनं असावं असं अपेक्षित नाही, परंतु अशा पद्धतीनं असावं. यामध्ये प्रोजेक्ट हा कमीत कमी 50 पानांचा असावा, पहिली 6 पानं सोडून. हा इट शुड बी वेल टाईप्ड, हा वेल टाईप्ड असावा. पेज मार्जिन हे डावीकडं उजवीकडं वर आणि खाली हे 1 सेंटीमीटर असावं. फॉन्ट साईज हा टाइम्स न्यू रोमन असावा. लाईन स्पेसिंग हे 1.5 असावं. चॅप्टर टायटल्स आहेत म्हणजे चॅप्टर 1, 2, 3, 4, 5 हे जे चॅप्टर टायटल्स आहेत ते हे 14मध्ये असावेत आणि आपलं जे संपूर्ण रायटिंग आहे ते 12मध्ये असावं. हेडिंग जे आहेत इंट्रोडक्शन किंवा बाकी जे हेडिंग्स येतात ते बोल्ड असावेत. टेक्स्ट अलाइनमेंट ही जस्टिफाय असावी. हेडरमध्ये राईट साईडला आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव असावं आणि फुटरला लेफ्ट साईडला आपल्या कॉलेजचं नाव असावं. पेज नंबर हा मिडलला असावा, मध्यभागी असावा की ज्याची फॉन्ट साईज ही 12 टाइम्स न्यू रोमन असावी, पहिली 6 पानं सोडून, आणि पहिली जी 6 पानं आहेत ते टाइम्स न्यू रोमनमध्ये असावेत. हे फक्त गाईडलाईन्स आहेत. याच पद्धतीनं अपेक्षित आहे असं नाही, परंतु या पद्धतीने विद्यार्थ्यांनी करावं एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.